विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन इतिहासाविषयी काही प्रश्न बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जिंबिका ग्राम. जिंबिका ग्राम येथे भगवान महावीर यांना केवळ ज्ञान प्राप्त झालेले आहे. जिंबिका ग्राम. प्रश्न क्रमांक 2 आहे, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे? सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मोहनजोदडो. मोहनजोदडो येथे सिंधू संस्कृतीमधील नर्तकाची कांस्य मूर्ती सापडलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सारनाथ. सारनाथ या ठिकाणी बौद्ध परिषद झालेली नाही. प्रश्न क्रमांक 4 आहे, अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात? अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जातक कथा. जातक कथा यांची चित्रे प्रामुख्याने अजिंठा लेणीच्या चित्रामध्ये आढळत असतात. प्रश्न क्रमांक 5 आहे, आज हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत? आज हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणी कोठे आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पाकिस्तान. पाकिस्तान या देशामध्ये आज हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्यास. व्यास हे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक ऋषी आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे, मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला? मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला? तर उत्तर आहे विजय साम्राज्य. विजय साम्राज्य याने मध्ययुगीन भारतातील साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिलेला आहे. विजय साम्राज्याने. लक्षात ठेवा, विजय साम्राज्याने महिलांना राज्यसेवेमध्ये रोजगार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चाणक्य. चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्याच्या काळात बांधलेले आहे? नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्याच्या काळात बांधलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इब्राहिम आदिलशहा दुसरा. इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या काळात नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारची वास्तुशिल्प शैली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हेमाडपंथी. हेमाडपंथी या प्रकारची होट्टल मंदिर ही वास्तुशिल्प शैली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सामवेद. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. वैदिक काळात मंत्रांचे संकलन सामवेदात केलेले आहे. सामवेदांनी संगीताचा उल्लेख केलेला आहे. यालाच भारतीय संगीताचा पाया मानले जाते. त्याला मधुरांचे पुस्तक देखील म्हणतात. एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12 आहे, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवो हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवो हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संगमनेर. संगमनेर या तालुक्यामध्ये प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवो हे ठिकाण आहे. जोरवो हे संगमनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातले एक गाव आहे. जोरवो येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 निसर्गाची पूजा आणि यज्ञ. निसर्गाची पूजा आणि यज्ञ हा सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने होता. प्रश्न क्रमांक 14 आहे, जैन धर्मांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैन धर्माच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आगमसूत्रम. आगमसूत्र असे जैन धर्मांच्या पवित्र ग्रंथाला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15 आहे, अद्वैत तत्त्वज्ञान कोणी लिहिले? अद्वैत तत्त्वज्ञान कोणी लिहिलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शंकराचार्य. शंकराचार्य यांनी अद्वैत तत्त्वज्ञान लिहिलेले आहे. शंकराचार्य हे 8व्या शतकाच्या सुरुवातीचे भारतीय तत्त्वज्ञानी होते, ज्यांनी अद्वैत वेदांताचा सिद्धांत दृढ केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे, म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. प्रश्न क्रमांक 17 आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केलेला आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 यादव घराणे. यादव घराण्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला स्थापित केलेला आहे. दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सिंधू. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झालेली आहे. हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली म्हणून तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कचनेर. कचनेर येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, भगवान बुद्ध आपल्या अनुयायांना
उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत? भगवान गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पाली. पाली या भाषेचा वापर भगवान बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना करत असत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.